गोपिका किती सुंदर असल्या तरी मला माझी रुसणारी राधाच आवडते. गोपिकांचा नाद सोडून कान्हा झालाय सीधा साधा राधा 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 माझी. गोपिका किती सुंदर असल्या तरी मला माझी रुसणारी राधाच आवडते. गोपिकांचा नाद सोडून कान्हा झालाय सीधा साधा राधा 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 माझी. आता जर तुम्ही फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. अशी ट्युटोरियल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील. हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे. जर तुमच्याकडे कॅपकट नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. आणि आपण ह्या व्हिडिओचे जे ऑल मटेरियल आहे ते पण आपल्या टेलिग्राम चॅनलला देत असतो. आणि ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सुद्धा ऑल मटेरियल मिळून जाईल. तिथून जाऊन सुद्धा यूज करू शकता. आणि टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली मिळून जाईल. तर सिम्पली जाऊन जॉईन करायचं आणि तिथून जे पण मटेरियल असेल यूज करू शकता. आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी येथे कॅपकट ओपन करायचं आहे. कॅपकट येथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि इथून तुमचा जो फोटो आहे इथून एकदा सिलेक्ट करून घ्यायचा एक फोटो. तर इथून आपण एखादा फोटो इथून सिलेक्ट करून घेऊया अशा प्रकारे. तर सिम्पली इथून हा जो फोटो इथून आपण सिलेक्ट केलेला आहे त्याच्यानंतर इथून ॲड करायचा आहे आणि इथे तुम्हाला रेशोचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. 9.16चा रेशो तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे आणि 2 बोटांशिवाय परफेक्ट इथून सिलेक्ट करायचा आहे. इथून एकदा हा फोटो आहे तो परफेक्ट सेट झाल्यानंतर इथून बॅक करायचा आहे आणि इथे आपल्या पहिल्यांदा जुटीचे आणि इथून तुम्हाला येणार आता पहिल्यांदा जुटी होऊन इथून ओव्हरलेचे ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून जो आपण बीट मावडी दिला आहे मटेरियलमध्ये तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे आणि त्याच बीट मावडीवरती क्लिक करून इथे तुम्हाला थोडं स्क्रोल करून इथे एक एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन आहे. सिम्पली त्यावरती क्लिक करायचं. इथून तुमचे जे सॉन्ग आहे इथून अशा वेळी इथून ॲड होऊन जाईल. आता आपल्या हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून जेवढी ह्या सॉन्गची लेंथ आहे तेवढीच ह्या ज्या फोटोची लेंथ आहे ती न्यायची. नेल्यानंतर आता आपल्या सिम्पली पाहिजे जुटायचं आहे आणि इथून बॅक करायचं. ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता जो आपण हा बीट मावडी ॲड केला आहे त्यामध्ये आपण 10 बीट दिलेले आहेत. तर सिम्पली काय करायचं आहे, जिथून आपली बीट चेंज होईल तिथून सिम्पली हा जो फोटो आपण ॲड केला तो इथून कट करायचा आहे. जसं इथे मी तुम्हाला सांगतो तशा प्रकारे. तर सिम्पली ह्या जो बीट व्हिडिओ आहे त्यामध्ये कुठे आपली बीट चेंज होते ते आपल्याला बघायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल की अशा वेळी इथून बीट चेंज होते. तर सिम्पली त्याच फोटोवरती क्लिक करून पहिला ऑप्शन स्प्लिट्स आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आता ह्याच्या पुढचा जो म्हणजे बीट आहे ते कुठे चेंज होते बघायचे आपल्याला. तर इथे थोडं पुढं आल्यानंतर इथून अशा वेळी बीट आहे ते इथून चेंज होते. तर सिम्पली त्याच फोटोवरती क्लिक करून इथे पहिला ऑप्शन स्प्लिटचा मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. अशा वेळी हा जो फोटो आहे तो तुम्हाला शेवटच्या बीटमापर्यंत इथून कट करत न्यायचा आहे. इथून फोटो कट केल्यानंतर हा जो बीट व्हिडिओ आहे इथून डिलीट करून टाकायचा त्यावरती सिलेक्ट करून इथून हा आता बीट व्हिडिओ डिलीट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं सिम्पली ते पहिल्यांदा जुटायचं आहे आणि इथून तुम्हाला आता सॉन्गचे जे लिरिक्स आहे इथून ॲड करायचे जे तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये पाहिले ते 4-5 PNG असतील ते मी तुम्हाला दिले आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर आपल्या पहिल्यांदा जुटे ते याच्या अशा पहिल्यांदा जुटे ते इथे आल्यानंतर ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि मी तुम्हाला आहे ना PNG दिले ते तुम्हाला इथून ॲड करायचं आणि ह्याची जी लेंथ असेल शेवटपर्यंत न्यायची आणि थोडं झूम करायचं अशा वेळी येते. इथून झूम केल्यानंतर परफेक्ट बसून जाईल. आता आपल्या इथे थांबायचं. आता इथून आपल्याला लिरिक्स ॲड करायचं आहे. तर इथून तुम्हाला प्ले करून बघायचं कोणतं लिरिक्स कुठे आहे ते इथं आपण प्ले करूया. ओके, इथून आपले लिरिक्स चालू होते. तर सिम्पली इथे आल्यानंतर थांबायचे आणि ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. जे आपल्या इथं पहिलं PNG असेल इथून ॲड करायचं आहे. आता हे जे लेंथ आहे ते कुठपर्यंत बघायचं, जे सॉन्गचं लिरिक्स आहे ते कुठं संपतं येते. तर आपण इथून प्ले करून बघूया येते. तर इथून आपले संपत आहे. तर सिम्पली इथून अशा कमी करू. ह्याची जी लेंथ आहे ती कमी केल्यानंतर सिम्पली त्याच PNGवरती क्लिक करायचे. ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला फेड इनचा जो हा इफेक्ट आहे सिम्पली हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हे जे PNG आहे थोडं इथे झूम करायचं आहे म्हणजे परफेक्ट बसून जाईल. आता आपल्याला काय करायचं त्याच PNGवरती क्लिक करून डुप्लिकेटचा जे ऑप्शन मिळून जाईल सिम्पली त्यावरती क्लिक करायचं. आता दुसरं जे PNG इथून ॲड करायचं आपल्याला प्ले करून बघायचं कोणतं PNG कोट आहे. ओके, इथपर्यंत येते तरी अशा कमी करूया. त्याच्यानंतर दुसरं जे PNG त्यावरती क्लिक करून येथे तुम्हाला रिप्लेसचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आणि जे आपलं दुसरं PNG असेल इथून ॲड करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे जे PNG इथून ॲड करायचे आणि इथून आपले जे म्हणजे तिसरा जो आपला फोटो चालू होते जिथून आपण स्प्लिट केला तिथून आपले हे जे इमोजी PNG इथून ॲड करायचं म्हणजे जे आपला तिसरा फोटो जिथून स्प्लिट करू तिथे आल्यानंतर ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून हे जे इमोजी PNG इथून ॲड करायचं आहे आणि ह्याची सुद्धा लेंथ शेवटपर्यंत न्यायची आणि ह्याला सुद्धा आपल्याला इफेक्ट आहे तो फेड इनचा ॲनिमेशनमध्ये जाऊन द्यायचा अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथून हे जे PNG आहे इथून परफेक्ट ॲड होऊन जाईल.
तर मी काय करतो, हे PNG सुद्धा ऍड करून घेतो आणि फोटो सुद्धा बीटनुसार इथून कट करून घेतो. तर येथे तुम्ही बघू शकाल की आपण सर्व PNG इथून ऍड करून घेतलेला आहे आणि इथून फोटो सुद्धा इथून ऍड करून घेतलेले आहेत. हे सर्व ऍड केल्यानंतर हा जो आपला पहिला आणि दुसरा फोटो आहे त्यामध्ये जे व्हाईट कलरचं ट्रान्झॅक्शन आहे त्याला आपल्याला ऍड करायचं आहे. तर सिम्पली ह्या ट्रान्झॅक्शन वरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथं मग मुवमेंटच्या ऑप्शन मध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला रोटेट अँड चेंजचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. सिम्पली सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर 3 नंबरला खाली तुम्हाला ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. नंतर कंपोज ऑप्शन वरती क्लिक करून आता मी तुम्हाला इफेक्ट सांगेल तसे तुम्ही तुमच्या फोटोला इथून इफेक्ट आहे ते इथून ऍड करायचे. सिम्पली इथून इफेक्ट सांगेल मी, जे पण इफेक्ट असतील सिम्पली वरती नाव मिळून जातील आणि तो इफेक्ट तुम्हाला इथे बघून सिलेक्ट करायचा तुमचा जो फोटो असेल त्याला. तर हा जो आपला पहिला फोटो आहे त्याला आपल्या डिस्टो राईटचा जो इफेक्ट आहे तो सिम्पली सिलेक्ट करून घ्यायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोवर यायचं आहे. येथे आल्यानंतर या फोटोला आपल्या डिस्टोर लेफ्ट नावाचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा स्क्रोल करायचे, त्याच्या पुढच्या फोटोवर यायचं आहे. या फोटोवर आल्यानंतर या फोटोला आपल्या स्ट्रेच अँड डिस्टोर नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा स्क्रोल करायचे, त्याच्या पुढच्या फोटोवर यायचं आहे. येथे आल्यानंतर या फोटोला आपल्या प्लॅनोमा 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोवर आल्यानंतर त्या फोटोला आपल्या प्लॅनोमा 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोवर यायचं आहे. येथे आल्यानंतर या फोटोला आपल्या प्लॅनोमा 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून पुन्हा त्याच्या पुढचा फोटो असेल त्याला प्लॅनोमा 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करायचे, त्याच्या पुढच्या फोटोवर यायचं आहे. येथे आल्यानंतर या फोटोला आपल्या स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो असेल तिथे या फोटोवर आल्यानंतर या फोटोला आपल्या ट्रेन 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोवर यायचं आहे. येथे आल्यानंतर या फोटोला आपल्या डिस्टोर राईटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या फोटोला इथे इफेक्ट इथून ऍड होऊन जातील. हे इथून इफेक्ट ऍड झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं इथे पहिल्यांदा जुटायचे. आल्यानंतर इथे तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला इथे व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक करून तुम्हाला इथे लेन्सच्या ऑप्शन मध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला हा जो ग्लोचा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची आणि सिम्पली ऍडजस्ट वरती क्लिक करायचे आणि आपला ग्लो आहे तो तुमच्या फोटोनुसार इथून ठेवायचा. मी इथे 35 ठेवलेला आहे. कमी जास्त जसा तुमच्या फोटोला सूट होईल इथून ठेवायचा आणि सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या इथे पहिल्यांदा टच थांबायचं. आता तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक करून तुम्हाला आता ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शन मध्ये यायचं. येथे आल्यानंतर यामध्ये तुम्हाला पहिलाच इफेक्ट हॅलो ब्लरचा मिळून जाईल. तो जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आणि सिम्पली ह्याची जी लेंथ असेल जे आपले पहिले 2 फोटो आहेत त्यांना ठेवायचे आणि ऍडजस्ट वरती क्लिक करून स्पीड 10 ठेवायचे येते आणि सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला तिसरा फोटो येते यायचा ज्यातून आपण स्प्लिट केला ते येथे आल्यानंतर तुम्हाला आता व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक करून तुम्हाला इथे स्प्लिटच्या ऑप्शन मध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला शेवटून 2 नंबरला 3 स्क्रीनचा जो हा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. हे जे इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला तिसरा फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली आपले हा जो शेवटचे 3 फोटो आहे ते यायचे म्हणजे डायरेक्ट शेवटून 3 नंबरचा जो आपण जेथून फोटो स्प्लिट केला ते येथे आल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं इथे बॉडी इफेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ग्लोइंग स्लाइस मध्ये यायचंय. यामध्ये तुम्हाला ओरा नावाचा जो हा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा 5 नंबरला मिळून जाईल आणि सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचंय. आणि ह्या जे इफेक्टची लेंथ आहे आपल्या शेवटून जे 3 फोटो आहे शेवटीचे त्यांना ठेवायची. ठेवल्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केलाय तो सेव्ह करण्यासाठी वरती जे एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो अशा इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.